हरभरा डाळ आणि कांद्याची भाजी म्हणजे साधेपणातला अप्रतिम स्वाद. हरभरा डाळीची मऊसर पौष्टिक चव आणि कांद्याचा नैसर्गिक गोडवा एकत्र येऊन या भाजीला अशी खास चव देतं की साधी पोळी किंवा भाकरीही अगदी रुचकर लागते. हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजवली आणि इथे बघू शकता चांगली भिजलेली आहे. हरभरा डाळीमध्ये टाकण्यासाठी इथे मी 3 मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत. बारीकच कट करायचे आहेत. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 आणि कोथिंबीरही बारीक चिरून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल टाकूया. 2 चमचे तेल टाकणार आहे. त्याच्यानंतर मोहरी टाकलेली आहे, जिरेही टाकलेले आहेत, कढीपत्ता आणि मिरची सुद्धा टाकूया. डब्यासाठी भाजी बनवते आहे म्हणून तेल अगदी कमी टाकलेलं आहे. कांदाही टाकूया आणि चांगला परतून घेऊया. या भाजीचं नावच डाळ कांदा भाजी आहे, म्हणजे कांदा जास्तच लागणार. 1 वाटी डाळ भिजवली होती, त्याच्यासाठी मी 3 कांदे इथे वापरलेले आहेत. हे चांगले परतून घेणार आहोत. कांदा लवकर शिजावा यासाठी मी मीठ आत्ताच टाकते आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि कांदा परतून घ्यायचा. मीठ टाकल्यामुळे कांदा अगदी लवकर शिजतो, पटकन परतला जातो. इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर आता बदललेला आहे. खूप जाळायचा नाही आणि कच्चाही नाही ठेवायचा. बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. मिरची पावडरही टाकूया. 2 चमचे मिरची पावडर टाकली. अर्धा चमचा भरजिरे पावडर टाकूया आणि थोडासा हिंग टाकूया. हे मसाले चांगले परतून घेऊया. फोडणीचा खमंग सुगंध दरवळला की भूक आणखीनच वाढते. कमी साहित्य, साधी पद्धत आणि भरपूर प्रेमानं बनवलेली ही भाजी म्हणजे घरच्या स्वयंपाकाची खरी ओळख आणि ताटातलं समाधान आहे. कोरडे मसाले हे लगेचच जळतात म्हणून मी थोडंसं पाणी टाकून हे मसाले शिजवून घेतले आणि पाणी आटलेलं आहे. कांदा चांगला शिजलेला आहे. मसालेही छान शिजले आहेत. सुगंध अप्रतिम येतो आहे. आता भिजवलेली हरभऱ्याची डाळ मी याच्यामध्ये टाकते आहे. डाळ आपण 2 मिनिटे चांगली परतून घेणार आहोत तेलामध्ये आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. डाळ तेलामध्ये चांगली परतून घेतली ना की ती लवकर शिजते, त्याची चवही छान लागते. म्हणून 2 मिनिटे डाळ चांगली परतून घेतली. त्यानंतर 2 वाटी पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. 1 वाटी हरभरा डाळ घेतली होती, त्यासाठी मी 2 वाटी पाणी इथे वापरलेलं आहे. मीठ आपण आधीच कांदा भाजताना टाकलं होतं म्हणून आता मीठ नाही टाकायचं. कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटे ही डाळ शिजवून घेऊया. 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि डाळ अगदी चांगली शिजलेली आहे. डाळ शिजली आहे का ते पण आपण बघूया. डाळ हाताने दाबून बघायची आणि इथे बघू शकता डाळीचा चुरा झालेला आहे. याचा अर्थ ही डाळ अगदी चांगली शिजलेली आहे. डाळ मऊ शिजून घ्यायची म्हणजे खाताना ती अगदी छान लागते. गरमागरम डाळ कांद्याची भाजी तयार झालेली आहे. हे तुम्ही डब्यासाठी बनवू शकता किंवा जेवणासाठीही बनवू शकता. डब्यासाठी तर ही भाजी ना सगळ्यांनाच आवडते. आमच्या घरी तर खूप आवडते म्हणून आठवड्यातून एकदा तरी या डाळ कांद्याची भाजी आमच्या घरी होतेच होते. अगदी पौष्टिक चविष्ट डाळ कांद्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.